लग्न असो वा डीजे, आमची एनर्जी काहीतरी नेक्स्ट लेवलला असते. तर हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. सो सकाळी 4ला उठून आम्ही 5:30ला पोहोचलोय पार्लरमध्ये. बरं, मी मेकअपमध्ये कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला मेकअपची अजिबात सवय नाही आहे. आणि ही माझी ननदबाई आहे, ती सुद्धा माझ्यासोबत आलेली होती आणि तिची हेअरस्टाईल इतकी छान केली की काय सांगावं. आणि जर तुम्ही जळगावचे असाल तर ह्या पार्लरला व्हिजिट करू शकता. आता 7-7:30ला निघणार आहे, आम्ही निघालोय 9:30ला. अगोदरच पोचायला इतका उशीर झालाय आणि या बाईने सुद्धा आम्हाला रस्त्यात रोखला. आता दुष्काळात 13वा महिना अशातली ही गोष्ट झाली. आता पोचायलाच इतका उशीर झालाय म्हटल्यावर भूक तर जामच लागलेली होती आणि पोहोचल्याबरोबर डायरेक्टली आम्ही गेलो जेवायला. आणि यामध्ये एक आवडीची गोष्ट होती, ते होतं ठेचा. छान असं जेवण झाल्यानंतर नवरी आणि नवरदेवला घ्यायला गेलो. आणि यापुढे ना सगळ्या रॉ व्हिडिओ असणार आहे आणि शेवट आपण नक्की बघा. आम्ही थोडक्यात वाचलोय. असं काही असलं की विघ्न भरपूर असतात, हे आपल्यालाही माहिती. पारपासून ते मंडपपर्यंतचं अंतर आहे ना, अगदी म्हणजे 10 मिनिटाचं होतं. आणि 10 मिनिटापर्यंत आम्ही खूप धमालाने मस्ती केली. मग काय, आमचा डान्स काही बंद होत नव्हता, तर त्यामुळे बळजबरीने बँड बंद करावा लागला आणि बंद केल्यानंतर लग्न सोहळा पार पडला. डीजे बँड वाजलाय की फॅमिली कोणत्या तरी वेगळ्याच मूडमध्ये जाते. तर आता छान असं डान्स तर आमचं 10 मिनिटाचा करून झालेला आहे. फुल जोशमध्ये आम्ही डान्स केला. आता एंट्री आहे नवरदेव. नवरदेव आणि नवरी खूप छान आणि क्यूट दिसत होते. म्हणजे त्यांना बघून इतकं छान वाटत होतं की अरे वा, ही जोडी किती भारी आहे ना. गाडी जमी बनबरा घेऊ निया वागरा
आता अक्षता पडली आणि मंगलाष्टक झाल्या सगळ्यांची फोटोशूटसाठी गर्दी झाली. आमच्याकडे शक्यतो लग्नात क्राऊड असतोच आणि आपण बघू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे. आता 12:30चं लग्न 3:30ला लागल्यानंतर पाहुणे तरी फोटोशूटसाठी घाई करणारच आहे. आता सगळं झाल्यावर माझा भाऊ पोचलाय आता, कारण पुण्याहून इथपर्यंत यायला बराच उशीर होऊन जातो. जवळजवळ 6 तास लागतात आणि बऱ्यापैकी ट्रॅफिक असल्यामुळे ना त्याला म्हणजे उशीरच झाला. घरातून कोणीतरी पाहिजे म्हणून तो आलाय. आई बाबाने आले, कारण ज्या आत्याला मी बघायला गेली होती ती आता नाही राहिली, त्यामुळे आई बाबा तिथे गेलेले. माझ्या भावाचा मुलगा आणि माझ्या दीरचा मुलगा यांच्यात इतकं भांडण झाले की एकदम मजा आली त्यांना बघून. आणि हा आता आहे ना त्याला वाटतंय की ही माझी दीदीच आहे म्हणून तिला होरडतोय. जर्मनीहून आल्यावर याने 2-3 दिवस आहे ना चिडचिड केली, पण आता बऱ्यापैकी मिक्स झालाय. पुण्य भलो राज्याधे अस्मितानां देवतानां सफलो पुण्य भलो राज्याधे. लग्नाचा मुहूर्त जरी काढलेला असला आपण आणि लग्न वेळेवर लावायचा विचार जरी केला ना आपण, तर वेळेवर लग्न अजिबात लागत नाही. आता बऱ्यापैकी उशीर झालेला आहे आम्हाला सप्तपदी होईपर्यंत. जर रस्ता दूरचा असला तर आपण प्रेफर करतो की म्हणजे उजेड असेपर्यंत किंवा आहे ना मॅक्स टू मॅक्स आहे ना 7-7:30 पर्यंत आपण निघायला पाहिजे. आणि कारण पुढे काहीतरी गडबड झालेली म्हणजे गडबड होतेच आणि तेच आमच्यासोबत झालेलं आहे. बरोबर. हाथों पे की मेहंदी और पैरों पे की मेहंदी का श्रेय मुझे जाता है. हाँ, बस हमारा बच्चा काढ़ी से शिवानापरिकारार्थे संप्रदे नमस्को. हा पीटर पण आहे ना पूर्ण लग्न होईपर्यंत येतेच आहे. बऱ्यापैकी त्याने सगळे व्हिडिओ शूट केलेले आहे. मे बी तो घरी जाऊन त्याच्या वाईफला दाखवेल. तसंही गोऱ्या लोकांना आपल्या पद्धती आपले प्रोग्राम आवडतातच. आता त्यातल्या त्यात ह्या भाऊचं काहीतरी वेगळं सुरू होतं. खूप छान खेळत होता, म्हणजे असं वाटत होते की हा आता मोस्टली येथेच रमलाय. आता येथे सगळे बसून आम्ही वेट करतोय की नवरीला कधी वाट लावतील म्हणून, कारण बऱ्यापैकी उशीर झालेला आहे आणि सगळ्यांची कॅपॅसिटी आणि एनर्जी सुद्धा फुस झाली. आणि हा प्रत्येक मुलीसाठी एक वेगळा क्षण असतो. एका घरातून दुसरीकडे जाणं आणि तिथे सेटल होणं ही एक खूप मोठी गोष्ट असते आणि त्यामुळेच आपण थोडं इमोशनल सुद्धा झालेलो असतो. थोडं रडवी झाली आणि लगेच निघालो. घरी येत असताना अर्ध्या रस्त्यापासून आमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला होता, त्यामुळे आमची गाडी 20-30 अशी स्पीडने चालत होती आणि आम्ही असं विचार करत होतो की यांना ओरडत होते मी की तुम्ही इतक्या हळू का गाडी चालवत असणार, हे काही आम्हाला कळत नव्हतं. पण त्यांनी आम्हाला काही सांगितलंच नाही की गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे म्हणून, आणि जर सांगितलं असतं तर आम्ही पॅनिक झालो असतो. त्यामुळे यांनी सांगितलं नाही. घरी आलो, मस्तपैकी गृहप्रवेश केला आणि गृहप्रवेश नंतर सकाळी दाखवते मी तुम्हाला. आता त्यांची जी हळद असते ती उतरवायची होती, ती हळद उतरवली. चला तर आमची नवरी नवरदेव आणि आम्ही सुद्धा कसे वाटलं तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी येथेच संपवते. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. आणि उद्या आहे साखरपुडा, तर साखरपुड्याला सुद्धा लगेच जायचं आहे आम्हाला उद्यासाठी. ती सुद्धा आम्हाला तयारी करावी लागेल. तर चला मग भेटूया. बाय.